नमस्कार, मी किशोरी. आपण इथं साबुदाणा बटाटा पापड्या बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता आपण हा साबुदाणा स्वच्छ हलक्या हाताने 2 वेळा धुवून घेणार आहे. साबुदाणा धुण्यासाठी मी पातेल्यामध्ये ओतून घेतलेला आहे. आता स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याने. साबुदाणा इथं स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला भिजू घालून घ्यायचा आहे. भिजू घालण्यासाठी मी इथं शाबूस तांदूळामध्ये पाणी ओतून घेते. शाबूस तांदूळापेक्षा आपल्याला अर्धा इंच पाणी जास्त ओतायचंय. साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे. आता आपण झाकून ठेवणार आहे. साबुदाणा आपला मस्त असा भिजलेला आहे. रात्री भिजू घातलेला, रात्रभर भिजलेला आहे, पाण्यात छान भिजलेला आहे. आता आपण ह्याची पापड बनवणार आहे. चूल पेटवून घेतलेली आहे. चुलीवरती पातेलं ठेवून घेते. आपण ह्या वाटीने शाबूस तांदूळ मोजून घेतलेले होते. आता आपण ह्याच वाटीने पाणी मोजून घेणार आहे. शाबूस तांदळाच्या आपल्याला 4 पट पाणी घ्यायचंय, तर मी 4 भांडी पाणी ओतून घेणार आहे. 4 वाट्या पाणी ओतून घेतलेले. आता पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आपल्याला. पाण्याला उकळी आणण्यासाठी पाणी आता आपण इथं झाकून घेणार आहे. इथं सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आता बटाटे आपण खिसून घेणार आहे. आणि बटाटे खिसताना आपल्याला पाण्यामध्येच खिसायचे, म्हणजे लाल पडत नाहीत. आणि परत 2 पाण्याने पण बटाट्याचा खिस आपल्याला धुवून घ्यायचा आहे. मी इथं अशा प्रकारे सर्व बटाटे खिसून घेणार आहे. पाणी इथं उकळलेलं आहे. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आता आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे ह्याच्यात आणि मोकळा करून साबुदाणा टाकायचा आहे. हळूहळू टाकायचा पाण्यामध्ये. पाणी उडतं गरम. मी इथं अशा प्रकारे सगळा साबुदाणा टाकून घेणार आहे ह्याच्यात पाण्यामध्ये. इथं साबुदाणा सगळा पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. पाण्यात मस्त असा मिक्स करून घेते आणि शिजण्यासाठी झाकून ठेवणार आहे. साबुदाणा आपल्याला आदनमधनं सारखा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तळाशी पण चिटकत नाही. आणि इथं बटाट्याचा खिस मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आता यातलं थोडं पाणी पिळून शाबूस तांदूळामध्ये टाकून घेणार आहे. शाबूस तांदूळ पण छान शिजलेले आहे. आता आपल्याला बटाटे टाकून घ्यायचंय त्याच्यात. आणि बटाट्याला जास्त शिजवायचं पण नाही. मिक्स करून घेऊ बटाटा आपण शाबूस तांदूळामध्ये. आणि तुम्हाला जर हिरवी मिरची किंवा लाल चटणी पावडर जर टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता. मी इथं वापरलेलं नाही, मी फक्त मीठच वापरलेलं आहे बटाट्याच्या पळी पापडाला. पळी पापड घालण्यासाठी इथं आपलं मिश्रण मस्त शिजलेलं आहे. कसं ओळखायचं तर साबुदाणा जो आहे ना तो पारदर्शक होतो आणि बटाटा आपण असा हाताने शिजलाय का ते बघायचं. तर अर्धा बटाटा शिजलेला आहे, म्हणजे जास्त पण शिजून घ्यायचा नाही आणि जास्त पण कच्चा राहून द्यायचा नाही. तर शिजलेला आहे बटाटा. आता आपण ह्याचे पळी पापड घालून घेऊ. इथं पापड घालायला चालू केलेले आहेत. मस्त असे पापड पण आपले येतात आणि खूप छान शिजलेलं आहे पण मिश्रण आपलं. अशा पद्धतीने मी सर्व पापड घालून घेणार आहे.
आपले मस्त असे साबुदाणा बटाटा पापड तयार झालेले आणि पळी पापड आहेत मस्त असे. आता आपण तळून पाहणार आहे. चूल पेटवून घेतलेली या कढई गरम करण्यासाठी ठेवू आपण आणि तेल गरम करून घेणार आहे. गरम तेल होण्यासाठी कढईमध्ये तेल ओतून घेऊ. आपल्याला कडकडीत तेल गरम होऊन द्यायचंय, मगच आपल्याला पापडी तळून घ्यायची साबुदाणा आणि बटाट्याची. आपलं तेल इथं छान गरम झालेलं आहे. आता आपण पापड्या तळून घेणार आहे. पापड्या आपल्या मस्त अशा फुलतेत, पण खूप छान झालेत. दुप्पट आणि तिप्पट फुलतेत बघा किती छान झाले. तुम्ही पण अशा पद्धतीने पापड्या तयार करून बघा. आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. मस्त असे शाबू बटाट्याचे पळी पापड तयार झालेत, एकदम खुसखुशीत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.